रत्नागिरी सिंधुदुर्गला आज ऑरेंज तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट। तर काल दिवसभर मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत। डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबियन वॉल ढासळण्याची भीती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावरती सर्व मंत्र्यांची बैठक पार पडली। शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर आज भाजपत प्रवेश करणार। बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार। भरत गोगावलेंकडून बगलामुखी पुजारी आणून अघोरी पूजा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप। गोगावलेंकडून आरोपांचं खंडन। पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल। जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार। ट्रम्प यांच्याशीही बातचीत होण्याची शक्यता। तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी। इराणची राजधानी तेहरानमधल्या नागरिकांनी तातडीनं शहर सोडावं। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। तर भयभीत लोक सुरक्षित स्थळी जाण्यासाठी निघाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडली। हेडलाइन्स